आत्मा आम्ही तुला नमस्कार करतो। आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, हे खुशीत तुझ्या रे भगवंता, हे खुशीत तुझ्या रे भगवंता। तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई खुशीत तुझ्या रे भगवंता, खुशीत तुझ्या रे भगवंता। आम्ही तुला शरण आलेलो आहोत। 28,000 ऋषी मुनी भगवंताच्या समोर हात जोडतात। भगवंताने विचारलं काय आहे, काय दुःख आहे। त्यावेळेस सर्व संत हात जोडून म्हणतात, भगवंता आम्हाला तुझ्या खुशीमध्ये घे। हे पृथ्वी आहे ना, या पृथ्वीवर चहूकडे दुष्टांचा थरकाप झालेला आहे। आम्हाला भजन सुद्धा कोणी करू देत नाही। भगवंता आम्ही तुझ्या समोर शरण आलेलो आहोत। त्यावेळेस भगवंताने कृपा केली आणि सांगितलं, शांत व्हा। भगवंताने एक चक्र दिलं महाराज, एक चक्र, आणि त्या ऋषी मुनींना सांगितलं, हे जे चक्र आहे ना, मी ज्यावेळेस इथून सोडेन, हे चक्र ज्या ठिकाणी स्थिरावेल त्या ठिकाणी जा आणि तिथं भगवंताचं नामस्मरण करा। एका क्षणाचा विलंब न करता भगवंताने ते चक्र हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते चक्र गर 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 फिरवलं आणि ते चक्र जे भगवंताच्या हातून जे निष्ठलं ते नैमिष्य अरण्यामध्ये जाऊन पडलं महाराज। नैमिष्य अरण्यामध्ये सर्व साधू संत त्या चक्राच्या पाठीमागे जातात। बघा काय भगवंताचा चमत्कार आहे। ज्या नैमिष्य अरण्यामध्ये एवढी पवित्र भूमी, ज्या सुंदर अशा भूमीमध्ये ते चक्र विराजमान झालेलं आहे। 28,000 ऋषी मुनींनी त्या चक्राला नमस्कार केला। आज सुद्धा नैमिष्य अरण्यामध्ये कोण कोण गेलात, तिथं दर्शन होतं, पहा दर्शन होतं। नैमिष्य अरण्य अशी एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी अनेक ऋषी मुनींनी यज्ञ तपश्चर्या केलेलं पवित्र असं स्थान आहे। त्या स्थानावर 28,000 ऋषी मुनी जातात। भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये मोठा यज्ञ करतात। त्या यज्ञामध्ये भगवंताचं नामस्मरण करतात। कोणतं नामस्मरण करतात हो शिवदास महाराज? गोविंदा गोपाला रे प्यारे नंदलाला, गोविंदा गोपाला रे प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला मन मोहन मुरली बाला, प्यारे नंदलाला मोहन मुरली बाला, ओ प्यारे नंदलाला
गोविंदा गोपाला प्यारे नंद लाला गोविंदा गोपाला प्यारे नंद लाला गोविंदा गोपाला रे प्यारे नंद लाला गोविंदा गोपाला रे प्यारे नंद लाला गोविंदा गोपाला रे प्यारे नंद लाला गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय राधे श्याम ज्या 88,000 ऋषी मुनीने तपश्चर्या करायला सुरुवात केली ही श्रीमद भागवत कथा जी आहे ना या भागवताचे 12 स्कंद आहेत अध्याय 365 आहेत महाराज आपण जी कथा ऐकतो ना या कथेचं महत्व काय आहे थोड्या वेळामध्ये तुम्हाला पाहायचंच आहे परंतु या भागवतामध्ये स्कंद आहेत ज्या रामायणामध्ये कांड असतात महाराज रामायणामध्ये 7 कांड आहेत परंतु श्रीमद भागवत कथे या पुराणामध्ये 12 स्कंद आहेत 365 अध्याय आहेत आणि श्लोक आहेत 18,000 महाराज 18,000 श्लोकांचा हा मोठा ग्रंथ ज्या व्यास महर्षींनी तुमच्या आमच्यासाठी लिहिला हो कारण काय या कलियुगामध्ये केवळ नामस्मरणाला महत्व आहे महाराज याच्यासाठी एवढा मोठा ग्रंथ तुमच्या आमच्यासाठी ज्या ऋषी मुनींनी कृपा केली आणि सुंदर असा ग्रंथ लिहिला महाराज या 88,000 ऋषी मुनींना तेच केलं आहेत समोर मोठा यज्ञ चालू आहे सर्व ऋषी मुनी बसलेले आहेत कोणी कथा सांगत आहे कोणी ऐकत आहेत सांगणारा खाली बसतो आहे खाली बसलेला वर बसतो आहे त्याच्यामध्ये कोण मोठा कोण छोटा हा भेदभाव नाही महाराज आम्ही वर बसून कथा सांगतो म्हणजे आम्ही काही खूप मोठे नाही तुम्ही समोरचे सुद्धा एवढ्याच श्रेष्ठ आहात म्हणून तर तुम्हाला उपमा दिलेली आहे श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात प्रत्यक्षात भगवंत स्वरूप तुम्ही आहात एक दिवस नारद महर्षी हातामध्ये चिपळी आहेत खांद्यावर सुंदर असा बीना आहे रस्त्याने जात असताना म्लान वदन आहे चेहरा एकदम कोमिजलेला आहे बघा संत ज्यावेळेस पाहतो ना संताचा चेहरा कधी उदास दिसत नाही बघा तुम्ही जे भजन करतात जे अहोरात्र भगवंताचं नाम स्मरण करतात त्याचा चेहरा टवटवीत असतो सदैव आनंदामध्ये तो असतो वारकरी असेल भक्त असेल कुणी असेल परंतु आज वेगळंच घडलं ज्यावेळेस नारद महर्षी समोरून येत आहेत त्यावेळेस त्या नारदांचा चेहरा उदास दिसला महाराज उदास दिसला आणि जात असताना रस्त्याने भगवंताचं नामस्मरण करतात कोणतं नामस्मरण करतात श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव